थेट जाते उल्हासनगरला आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडे। अशोक, या सगळ्या प्रकरणामध्ये तिघांना तर अटक करण्यात आलेली आहे, गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना, म्हणजेच हेमंत जे आहेत हर्षल केणे, माफ करा, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना अटक करण्यात आलेली आहे। पण 3 आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतंय। नेमका आता उल्हासनगरमध्ये या दृष्टिकोनातून फरार आरोपींना पकडण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न होत आहेत? उल्हासनगरमध्ये आता सध्या परिस्थिती काय आहे? लागवी काल रात्री जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला। आमदार गणपत गायकवाड हे जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा महेश गायकवाड आणि त्याचे समर्थक राहुल पाटील देखील आणि वैभव गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये बसले होते। गणपत गायकवाड आल्याच्या नंतर त्यांची वाचाबाची झाली। सिनियर PI बाहेर क्राऊडला शांत करण्यासाठी आलेला असता त्यांची तिथं फायरिंग झाली। त्यानंतर गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। 307, 147, 148, 34 असे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत आणि आता 3 जणांची नावं आपल्या समोर आलेले आहेत आणि 6 जणांची टोटली नावं आलेले आहेत। नावांबरोबर सांगितलेल्या फिर्यादींनी आणि तिघांना अटक केलेल्या, अजून तिघांना अटक करणार आहेत। पोलिसांचं पथक त्या तिघांना शोधण्यासाठी रवाना झालेलं आहे आणि आता उल्हासनगरला पोलीस स्टेशनच्या इथं परिस्थिती शांत आहे। लागवी, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।